पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 20 जानेवारीला मुंबईमध्ये निघणार आहेत आणि त्या ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा ते करणार आहेत। मात्र 20 जानेवारीला जाण्यासाठी त्यांच्यासोबत अनेक गावांमधून मराठा समाजही मुंबईला जाणार आहे आणि त्यासाठी ट्रक आणि ट्रॅक्टरचा तर कुणी बैलगाडीचा सुद्धा वापर करणार आहे। अशाच प्रकारे सजवलेल्या ट्रक हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। तर जरांगे पाटील यांना हे ट्रक दाखवण्यासाठी आणण्यात आला आणि जरांगे पाटील सध्या या ट्रकची पाहणी करतायत। 20 जानेवारीला मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। तर आपण पाहतोय ठिकाणी बघू शकतो की हा ट्रक अशा प्रकारचे अनेक ट्रक मुंबईला रवाना होणार आहेत आणि या ट्रकमधून मराठा समाज मोर्चासाठी निघणार आहे। हा ट्रक गेवराई इथून आलेला आहे। गेवराईमधल्या एका मराठा कार्यकर्त्याने हा ट्रक सजवून आणलेला आहे। आपण या ट्रकच्या पाठीमागे जरांगे पाटलांचा फोटो बघू शकतो आणि मुंबईला जाण्यासाठी त्याच्यावर आवाहन करण्यात आलेलं आहे। परंतु हा एवढा मोठा ट्रक आहे की या ट्रकमध्ये 200 ते 300 माणसे बसू शकतात आणि या ट्रकमधून मराठा समाज मुंबईला 20 तारखेला रवाना होणार आहे। या ट्रकमध्ये सर्व सुविधा असणार आहेत, पाणी असणार आहे, जेवण असणार आहे, अंथरूण असणार आहे, पांघरूण असणार आहे, अशा ज्या सुविधा रस्त्याने लागणार आहेत त्या सुविधा या ट्रकमधून आपल्याला भेटणार आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, हा ट्रक आला इथं, काय तयारी केली, कुठला ट्रक आहे, कशी व्यवस्था असणार याच्यामध्ये? महेश भाऊचा ट्रक ह्या गेवराईतून आलेले ते आणि ह्या गावागावात मराठा समाजाची तयारी करतोय की हे अचानक हे अपेक्षित सुद्धा नव्हतं। अचानक ट्रक आला, इतकी गावागावात मराठ्यांनी तयारी सुरू केली की ट्रक, ट्रॅक्टर, रिक्षे, 4 व्हीलर, टेम्पो काही पण घेतले। आपण मराठी आरक्षणाची लढाई जिंकायला लागलेत आणि महेश भाऊचं पहिल्यापासूनच सामाजिक काम प्रचंड मोठं आहे आणि ते कामही करतात। त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या घराला वारसाचे सामाजिक काम करण्याचा आणि एवढं उदार मन शक्यतो नाही आहे कोणाचं। पण आज त्यांनी ही गोष्ट समाजासाठी उभा केली, ही ट्रक उभा केली। आज बघा तुम्ही, समाज आम्हाला एक वाटलं होतं, समाज आमच्यापेक्षा 10 पट पुढचा निघालाय। समाज मुंबईला जाताना तर आम्हाला तर असं वाटायलंय की रस्त्यावरती उभं राहायला जागा राहते की नाही, इतक्या ताकदीनं मराठा तयारी करायला लागला। आणखीन तर 20 दिवस जायचे। आज इथे हा मोठा ट्रक आलेला आहे, काही ट्रॅक्टरने येणार आहेत, काही जीप घेऊन येणार आहेत, काही बैलगाडी घेऊन येणार आहेत। काय तयारी असे कार्यकर्ते संपर्क करत असतात तुमच्याशी, काय सांगतात ते फोन इतके येतात की ते फोनाचं चॅलेंजच नाही। इतके फोन आहेत, भयानक फोन आहेत की आम्ही हे घ्यायलोत, आम्ही ते घ्यायलोत। काही काहींचे फोन उचलणं होत नाही आहेत। पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा घरी राहत नाही हे सिद्ध झालेलं आहे। मराठा, कारण ही शेवटची लढाई आहे आता मुंबईतली, त्यामुळे हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं असेल तर मराठ्याला घरी राहून चालणार नाही। पोरं जर मोठे करायचे असले, लेकरं बाळा आपले, तर मराठ्यांनी घरी थांबून उपयोग नाही। मागची बाजू सांभाळायची इथली, आम्ही तिकडची मुंबईची खिंड मराठे लढवतोय। आज बघा या महेश भाऊना बोलायला सुद्धा शब्द नाहीत, किती उदार मन असावं माणसाचं की मुंबईची तयारी आजपासूनच सुरू केली, गाड्या रेडी केल्यात। असे तर शेकडोनं लाखानं वाहन आहेत। मी तर मागच सांगितलं होतं तुम्हाला की 10 लाख वाहनं येण्याचा अंदाज आहे। एवढी शक्यता आहे की भयानक मराठा समाज तयार लागला। हे आज प्रत्यक्ष गाडी बघितल्यामुळे मला शब्दही फुटाणात काय बोलावं ते, कारण समाज याच्यासाठी शब्द फुटाणात की समाज आपण एक ठरवलं होतं, समाज आपल्यापेक्षा 10 पट 4 पावलं पुढचा निघाला। मनानेच तयारी, त्याला ते ट्रक आमच्या डोक्यात पण नव्हतं। रिक्षे होते, ट्रॅक्टर होते, त्याच्या ट्राल्या होत्या, टेम्पो होते, पिकअप होते, अशा काही गोष्टी होत्या। पण इथपर्यंत मराठा ताकदीने या जातीला न्याय मिळावा आणि ही जात एकदा मोठी व्हावी, या जातीचे लेकरं अन्यायाच्या खाली दबून आहेत, मराठ्यांचे पोरं मोठे आहेत, हा उद्देश घराघरातल्या यांच्याच सगळ्यांनी धरलाय। त्यामुळं रस्ते पूर्ण ब्लॉक होणार, रेकॉर्ड ब्रेक होणार, हे आज सिद्ध होते। नक्कीच लाखो वाहनं येणार आहेत, त्यामधून मराठा समाजाचे कार्यकर्ते येणार आहेत, समाज येणार आहेत। पण जरांगे पाटलांनी कोणतं वाहन निवडलंय? मला वाहनत नाही, हे सगळे वाहन मयच मराठ्यांच्या घरातले। कारण मी ते काय मराठाला समाजाला मायबाप मानलंय, आम्ही त्यांचा लेकरूच आहे। हे वाहन सगळे मी कोणच्या तर बसत असतो, मला वर जागा दे। मला ते ट्रक बघितल्यापासून मला वाटतं आपलं वर बिस्तार वर ठेवा, आपला पटांगला हवा लागायचं ताण नाही, कशाचं ताण नाही, आपला बिछाना वर। चलो, सगळ्याला दिसतोय बी, परत कुणी दिसलं नाही म्हणायचं काम नको। वरूनच हात केले आपले, ट्रकच्या वरच्या कापावर याच्यात बसलं, त्याला काय म्हणतात कॅरियर मध्ये। काय टेन्शनच नाही, मग तर लय सोयी लागायचा अंदाज दिसतोय मला। 20 तारीख दूर असली तरी जरांगे पाटील आज उत्साहात दिसत आहेत, कारण हा ट्रक जो असतो